शेतकरी मित्रांनो नमस्कार। यावर्षी तूर लागवड करताय, पण जर या दोन पद्धतीमध्ये आपण तूर लागवड केली तर निश्चितपणे आपल्या उत्पादनात चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकते। त्या दोन पद्धती कशा याविषयी आजचा व्हिडिओ आहे। त्यामधील पद्धत कोणती, त्यामधील योग्य अंतर, बियाण्याचं प्रमाण आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुरीवरील मरवरती मी स्वतः काय वापरतो याच्याविषयी सुद्धा माहिती घेणार आहोत, जेणेकरून आपल्या तुरीवरती मर रोग हा अत्यंत कमी किंवा नाहीसारखा आला पाहिजे। त्या व्हिडिओच्या शेवटी आपण तुरीच्या मर रोगावर मी स्वतः काय वापरतो ते सुद्धा सांगणार आहे। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अतिशय माहितीयुक्त व्हिडिओ आपला आज होणार आहे। तर चला वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू। तर शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी स्वप्नील जळमकर तुमचं स्वागत करतो हजारी फार्म आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलवरती। आज आपण तूर लागवडीच्या दोन अशा पद्धती बघणार आहोत ते जे तुम्हाला माहिती असू शकतात, पण त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामधील पहिली लागवड पद्धत म्हणजे बेडवरती तूर लावणे। आता ही पद्धत बऱ्याच लोकांना माहिती आहे, पण योग्य अंतर लागवड कशी करायची या पद्धतीविषयी आपण थोडंफार एका मिनिटात जाणून घेऊया। मित्रांनो, जमिनीनुसार, जमिनीच्या पोतानुसार, जमिनीच्या हलकी भारी जमीन यानुसार तुम्हाला बेड पाळायचे आहेत, जेणेकरून 8 फूट अंतर किंवा 10 फूट अंतर यामध्ये तुम्हाला बेड पाळायचे आहेत। हलकी जमीन असेल तर 8 फूट अंतरावरती बेड पाळायचे आहेत। भारी जमीन असेल ज्यामध्ये तुरीची वाढ चांगल्या प्रकारे जर होत असेल तर 10 फूट अंतरावरती, 9 फूट अंतरावरती तुम्ही तुमच्या जमिनीनुसार बेड घेऊ शकता। त्यावरती आपल्याला 1 फूट ते 1.25 फुटावरती बियाण्याची लागवड करायची आहे। या पद्धतीमध्ये फक्त प्रति एकरासाठी 1 किलो बियाणं आपल्याला लागणार आहे, जेणेकरून आपल्या बियाण्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे बचत होणार आहे। तर 10x1 वरती किंवा 1.25 वरती किंवा 8x1 वरती किंवा 1.25 वरती आपल्याला तुरीची लागवड करायची आहे आणि मध्ये आपण सोयाबीन सुद्धा पेरू शकतो। अशा पद्धतीने जर तूर लागवड केली तर चांगल्या प्रकारे आपल्या उत्पन्नात वाढ होऊ शकते। आणि दुसरी पद्धत म्हणजे व्हाईट गोल्ड ट्रस्ट, म्हणजेच गजानन जाधव बूस्टर कंपनीचे गजानन जाधव साहेब यांच्या तंत्रज्ञानातून एक विकसित केलेला पॅटर्न म्हणजे व्हाईट गोल्ड पॅटर्नने आपण तूर पेरू शकतो। तो पॅटर्न काय आहे, ती पद्धत काय आहे, तर आपण याच पद्धतीने बेड, ज्या शेतकऱ्यांना बेड पाळायचे नाही त्यांच्यासाठी ही पद्धत चांगली काम करू शकते। आपल्याला 8 फूट अंतरावर ते 10 फूट अंतरावरती सवान जमिनीवरती, समतोल जमिनीवरती आपल्याला तुरीची लागवड करायची, सुद्धा टोकन पद्धतीने। तर यामध्ये आपल्याला अंतर तेच ठेवायचे आहे जे आपण बेडवरती सांगितले त्याप्रमाणे 10 फूट आपल्या जमिनीनुसार 8 फूट 10 फूट आपण मॅनेज करून ते अंतर ठेवायचं आहे। यावरती 1.25 फूट ते 1 फूट या पद्धतीनेच लागवड करायची आहे, बियाणे टोकून पद्धतीने। अशा प्रकारे तुम्ही लागवड केली। फक्त यामध्ये आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की मध्ये आपण जे सोयाबीन पेरणार आहोत त्यासाठी आपल्याला जवळपास जर आपण 1.5 फूट अंतरावरती आपल्या सोयाबीनचं तास येत असेल, म्हणजे 2 तासामधील अंतर जर 1.5 फूट असेल तर आपल्याला तुरीच्या जवळचे जे तास आहेत, म्हणजे तुरीपासून आपल्याला जवळपास 2.5 फुटाचं अंतर सुटलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे। अशा प्रकारची आपल्याला सोयाबीनची मध्ये पेरणी करायची आहे की जेणेकरून आपल्याला तुरीपासून 2.5 फुटापर्यंत मोकळी जागा राहिली पाहिजे, ज्यामध्ये आपल्याला आंतरमशागत सुद्धा चांगल्या प्रकारे होईल आणि जेणेकरून सोयाबीन वाढल्यानंतर सुद्धा चांगल्या प्रकारे मोकळी जागा आपल्या तुरीसाठी राहणार आहे, ज्यामध्ये आपल्याला मोकळी हवा खेळती राहणार आहे, चांगला सूर्यप्रकाश आपल्या तुरीला मिळणार आहे। त्यामुळे आपल्या तुरीचे चांगल्या प्रकारे फुटवे निघणार आहेत आणि आपल्या तुरीची वाढ ही चांगल्या प्रकारे होणार आहे। एक प्रकारे चांगलं डेरेदार झाड आपल्या तुरीचं हे बनणार आहे चांगल्या प्रकारे फुटवे निघाल्यामुळे। तर मित्रांनो, ह्या दोन पद्धती तुम्ही वापरू शकता। यामध्ये तुम्हाला पारंपरिक पद्धतीपेक्षा चांगल्या प्रकारे उत्पन्न होईल, कारण या दोन पद्धती आपण तुम्हाला सांगायचं म्हणून सांगत नाही, तर आपण या दोन्ही पद्धती वापरलेल्या आहेत। लागलं तर तुम्ही मागच्या वर्षी सुद्धा आपल्या चॅनलवरती याचे व्हिडिओ अवेलेबल आहेत। बेडवरती सुद्धा आपण 2 वर्षापूर्वी बेडवरती सुद्धा तुरीचं उत्पन्न घेतलेलं आहे आणि या पद्धतीचा व्हाईट गोल्ड ट्रस्ट या पद्धतीचा आपण मागच्याच वर्षी प्रयोग केलेला आहे, तो सुद्धा चांगल्या प्रकारे उत्पन्न देणारी पद्धत आहे। तर ह्या मित्रांनो दोन्ही पद्धती तुम्ही वापरू शकता, निश्चितपणे तुमच्या उत्पादनात वाढ होईल। आणि आता आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बोलल्याप्रमाणे की मर रोगासाठी अत्यंत चांगला उपाय जो की आपण स्वतः दरवर्षी जवळपास 4 ते 5 वर्ष झाले आपण वापरत असतो, तो मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। यामध्ये तुम्हाला मर रोगावरती उपाय सांगत असताना कुठल्याही कंपनीचं प्रमोशन आपण करत नाही, कुठल्याही कंपनीची ॲड आपण करत नाही। फक्त चांगले रिझल्ट आपल्याला 4 ते 5 वर्ष झाली चांगले रिझल्ट देणारी जी गोष्ट आहे तीच मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुमचा याच्यापासून फायदा हो, ही एवढीच फक्त प्रामाणिक इच्छा आहे। तर मित्रांनो, आपल्याला या मर रोगावरती उपाय म्हणून आपल्याला आपल्या तुरीच्या प्रति 1 किलो बियाण्यासाठी आपल्याला 2 ml एव्हरगोल्ड लावायचं आहे, जे की बायर कंपनीचं सीड ट्रीटमेंटचं औषध येतं।
जे तुम्ही सोयाबीन, हरभरा, तूर, कांदा, कापूस अशा प्रकारच्या बऱ्याच बियाण्यांसाठी सीड ट्रीटमेंटसाठी स्पेशल वापरलं जातं बायर कंपनीचं एव्हरगोल्ड, जे की आपल्याला प्रति 1 किलो तुरीच्या बियाण्याला 2 ml लावायचं आहे. जर तुम्ही लागवड करायच्या 1 दिवस आधी किंवा लागवड कराल त्या दिवशी सकाळी म्हणजे 10 ते 15 मिनिटात ते बियाणं सुकून जातं. सीड ट्रीटमेंट करून आपल्या बॅगमध्ये तुम्ही पुन्हा ते बियाणं भरू शकता. 15 ते 20 मिनिटातच ते बियाणं चांगल्या प्रकारे सुकून जातं. 2 ml प्रति किलोसाठी तुरीला लावायचं आहे आणि सावलीत सुकू घालायची आहे. बियाण्याला लावल्यानंतर चांगल्या प्रकारे पसरून घ्यायचं आहे आणि सावलीतच सोकू द्यायचं आहे. सोकल्यानंतर तुम्ही बॅगमध्ये भरून लागवड करू शकता. अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला 4 ते 5 वर्ष झाली या प्रोडक्टचे येत आहेत. तुम्ही पण याचा वापर करून बघा, चांगल्या प्रकारे रिझल्ट येतील. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कुठल्या पद्धतीमध्ये तूर लागवड करताय आणि यावर्षी तुरीचं नियोजन काय आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद.